नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मित्रांनो आता मलिकाला मात्र आता एक खूप मोठी भयानक शिक्षा अशी झालेली असते की घरातील आता प्रत्येक नोकराचं काम करून आजीचे पाय वगैरे दाबून आता सगळं काही घरामध्ये काम करून करून मात्र मलिकाची खूप अवस्था बिकट झालेली असते आणि मलिका मात्र इतकी अवस्था तिची बिकट झालेली आहे आणि अंशुमनला शेवटी आता जेलमध्ये जाण्याची शिक्षा समरने दिलेली असते कारण रणरागिणी स्वानंदीने आता सगळ्यांच्या समोर पुरावे देत हे सगळं सत्य बाहेर काढलेलं असतं की आजीच्या जीवाला मात्र आता किडनॅप करून यांनी जी काही तिची हलापेष्टा केलेली आहे त्याचं समोर स्वानंदी मात्र आता सगळं काही पुराव्यासहित आणलेलं असतं। तेव्हा समर मात्र आता ह्या सगळ्याला अशी काय शिक्षा देतो आणि सगळी शिक्षा दिल्यानंतर मात्र आता नक्की काय होतं हे बघायला विसरू नका। तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता ह्या मालिकेचे रोज नवनवीन असे ट्विस्ट पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघत आलो की आता स्वानंदीने मात्र कसं सर्वांसमोर आता ही सर्व सत्य बाहेर काढलं होतं। एका अंगठीमुळे आता तिला जो काही पुरावा सापडलेला आहे पण तरीसुद्धा मात्र स्वानंदी त्यावर काही गप्प राहिलेली नसते। शेवटी तिने आता त्या गुंडांच्या पाठीमागे जाऊन त्या गुंडांना घरी आणलेलं असतं आणि त्या गुंडांना घरी आणून मात्र आता शेवटी स्वानंदीने समोर ह्या सत्याचा उलगडा केलेला आहे। तेव्हा आता समोर मात्र स्वानंदीने असं काहीतरी सत्याचा उलगडा केलेला आहे की जेणेकरून आता समर ह्या मलिकाला अशी काहीतरी भयानक शिक्षा देतो। पण समरला जेव्हा आता स्वानंदी सांगते की काकूची अंगठी त्या ठिकाणी होती म्हणजे आता अंशुमनचं तर सत्य बाहेर काढलं कारण आता अंशुमनला ह्या गुंडांचे 25 लाख रुपये द्यायचे होते आणि काल मात्र त्याने 25 लाख रुपये गुंडांचे दिले आणि गुंडांचे पैसे दिल्यानंतर मात्र आता ज्या सत्याचा उलगडा झालेला आहे तर त्या सत्याचा उलगडा म्हणजे याला 25 लाख रुपये आलेच कुठून, म्हणजे नक्कीच याने आजीला किडनॅप केलं होतं। आजीला किडनॅप करून आता हे पैसे आपल्याकडून आता घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। हे आता मात्र सगळं सत्य समोर स्वानंदीने सिद्ध करून दाखवलेलं असतं। तेव्हा अंशुमन म्हणतो की म्हणजे वहिनी तुला नक्की काय म्हणायचं आहे आता की मी आता आजीला किडनॅपर केलं असं म्हणायचं आहे का? तर आता स्वानंदी म्हणते की मी आता तुला एक गोष्ट सांगते, तू तर आजीला किडनॅप केलं पण यामागे मात्र आता काकूंचा सुद्धा हात आहे कारण त्या सगळ्यामध्ये काकूसुद्धा तुला सामील होत्या। आता हे सर्व काही ऐकल्यानंतर आता ह्या अंशुमन आणि मलिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। काकूला तर आता इतका राग आलेला असतो, काकूला असं वाटतं की ही स्वानंदी नक्की सत्यापर्यंत पोहोचतेच कशी, तिला आता हे सर्व कळालं कसं असेल आणि त्याच वेळेस आता ती अंगठी बाहेर काढून मात्र आता स्वानंदीने दाखवलेलं असतं की काकू ही अंगठी तुमचीच आहे, तुम्ही कितीही आता लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा ही अंगठी तुमचीच आहे। तेव्हा आजी म्हणते की हो स्वानंदी, ही अंगठी तर मलिकाचीच आहे आणि ती अंगठी रिक्षामध्ये होती ती पण आजीच्या शेजारी, म्हणजे नक्कीच काकू त्या रिक्षामध्ये होत्या आणि काकूंच्या हातातील ही अंगठी खाली पडली। तर आता मात्र काकू तत आणि मम करायला सुरुवात करते। ती म्हणते की नाही स्वानंदी, तुझा काहीतरी गैरसमज होतो, तू माझ्यावर असे आरोप कसे करू शकते? त्यावर ते मात्र स्वानंदी म्हणते की नाही, मी आरोप नाही करू शकत, मी तुम्हाला सिद्ध करून सांगितलेलं आहे की मात्र आता हे सगळं कारस्थान करणारी आता दुसरी तिसरी कोणी नसून काकू आहे आणि अंशुमन आहे। तेव्हा अंशुमन आता मात्र खूप घाबरतो। तेव्हा समर पुढे येतो। समर म्हणतो की अरे लाज वाटायला हवी होती तुला अंशुमन, अरे पैशासाठी तू आजीच्या जीवावर उठला, जुगार खेळण्याची काही गरज होती म्हणून घरातील आजीच्या जीवावर तू इतकं मोठं संकट आणलं। अरे स्वानंदी मॅडम जर आज नसत्या तर तुम्ही माझी काय अवस्था केली असती? खरंच आज मला तुमची लाज वाटते। ज्या काकूवर मी आईसारखं प्रेम केलं त्या काकूने इतका मोठा धोका मला दिला। स्वानंदी मॅडम मला आता कायम सांगत होत्या की काकूवर विश्वास ठेवू नका, पण मी स्वानंदी मॅडमचं ऐकलं नाही, मी कायम त्यांना दोषी ठरवत आलो। पण आज स्वानंदी मॅडमने माझे डोळे उघडले, खरंच याच घरातील माणसं माझ्या पाठीमध्ये मागूनच खंजीर खुपसतात आणि माझ्या आजीच्या जीवावर इतकं मोठं संकट कसं आणू शकतात। केवळ पैशासाठी राजवाड्यांच्या घरातील माणसं असं काहीतरी करू शकतात, हे खरंच किती किळसवाणं आहे। आता मला बोलायला सुद्धा लाज वाटते कारण काकू अंशुमन तर नालायक आहेच, त्याला कशाची अक्कल वगैरे नाही, पण काकू तू तर समजदार होतीस ना,
अगं एकदा आईजीचा विचार करायला हवा होतास. काय करून ठेवलंस तू हे. त्यावरती आता काकू खाली मान घालून उभी असते. काकूला काय करावं तेच काही कळत नसते. मनातून तिला स्वानंदीचा फारच राग येत असतो. ह्या स्वानंदीचं काय करावं, कारण ह्या स्वानंदीने आज आपलं समोर चेहरा उघड केला. उद्या ती आणखीन काय करेल माहिती नाही, पण समर म्हणतो की नाही, आता या सगळ्याची शिक्षा मात्र आता भोगावी तर लागेलच. आजी म्हणते की हो, कारण यांनी मला बेशुद्धीचं असं औषध दिलं, कारण त्या औषधाने मी सारखी बेशुद्ध पडत होते. आणि जर मला काही झालं असतं तर काय केलं असतं. या दोघांनी मात्र माझा म्हणजे ज्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि मी ह्या दोघांना कधीच माफ नाही करू शकत. तेव्हा आजीसुद्धा आता खूप भडकलेली आहे. तर समर आजीला म्हणतो की आजी तू शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यानंतर मात्र आता आजी काही आताही शांत बसायला तयारच नसते. आजी सनकनी मलिकाच्या समोर येते आणि मलिकाच्या कानामागे ठेवून देते. मलिकाला म्हणते की मी तुला अगोदरसुद्धा बजावलं होतं, पण तू माझ्या जीवावर उठलीस. आता मात्र तुझी खैर नाही. यापुढे तू माझी प्रत्येक आता काम नोकरासारखं तू करायचं, कारण मला काय हवं काय नको, माझे पाय चेपून देणं, मला काय लागतं ते सगळं काही तू बघायचं. आणि आता शेवटी या घरातील आता मोलकरणीचं जे काही काम आहे ते काम सगळं तुला करावं लागेल. जर या घरात राहायचं असेल तर लायकीत राहायचं आणि कोणतेही असे कटकारस्थान न करता घरातील सगळं काम अगदी खाली मान घालून करायचं. आणि अंशुमन तर तुझ्यासाठी आता फक्त एकच शिक्षा उरलेली आहे या प्रॉपर्टीमधून. आता मात्र तुला बेदखल तर आम्ही करत आहोत, परंतु तुला घरातील कोणतेही हक्क आम्ही देणार नाहीत. आता या घरात नाही राहता येणार, कारण आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना बोलावतो आणि तुला मात्र पोलिसांच्या हवाली करून देतो. आता मात्र तुझ्या माफीला म्हणजे जी शिक्षा आहे तर तिला माफी नाही. काही झाली तरी शेवटी तुला शिक्षाही भोगावी लागेलच. आणि त्याच वेळेस समर पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना तेथे बोलावतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडी तुम्ही एकदम योग्य असा निर्णय घेतलेला आहे. आता यावेळेस सुष्मिताचा सुद्धा विचार करायचा नाही, कारण सुष्मितासुद्धा त्यांचं ऐकते आणि सर्व काही चुकीचं वागते. त्यामुळे सुष्मिताबद्दल सुद्धा मला आता काही म्हणजे शक्यता राहिलेली नाही, कारण तिच्यावरच माझा विश्वास नाही, ती मला धोका देऊ शकते. तेव्हा सुष्मिताला शेवटी खाली मान घालावी लागते आणि ती म्हणते की ताई, अगं हे सर्व मला यांनी करण्यासाठी सांगितलं होतं आणि हे सर्व मी त्यांचं ऐकून करत होते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, परंतु तू माझ्यावर अशी रागू नको. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नाही, मी तुला आत्ताच माफ नाही करू शकत, कारण आता जे काही झालेलं आहे ते कटकारस्थान मात्र आता समोर आलेले आहे. मग राजवाडे तुला जी काही शिक्षा देतील ती शिक्षा तुला भोगावी लागेलच. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की अगं ताई, तू असं का बोलतेस, मी काय केलं, मी कोणता आता गुन्हा केलेला आहे म्हणून तुम्हाला शिक्षा भोगायला सांगतेस. तेव्हा समर म्हणतो की तू मात्र आत्तापर्यंत स्वानंदीला खूप त्रास देत आली, स्वानंदीचा अपमान करत आली. आता हे सगळं काही आता अधिकार तुझ्याकडून काढून घेतलेले आहेत आणि अंशुमनचं खरं रूप तर तुझ्यासमोर आलंच असेल. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की हो, कारण अंशुमनला मी कधीच माफ करू शकणार नाही, कारण तो प्रत्येक गोष्ट माझ्याशी खोटं बोलतोय आणि मला फक्त वापर करून घेण्यासाठी माझ्याशी गोड बोलत आहे. त्यामुळे आता किती काही झालं तरी मी अंशुमनला नाही सोडणार. म्हणून मात्र आता सुष्मिताही अंशुमनला सोडून जाण्याचा विचार करत असते, कारण मला इथे या घरात राहायचंच नाही. अंशुमन माझ्याबरोबर इतकं खोटं वागू शकतो, कारण त्याला मित्रांना पैशांची गरज आहे असं तो दाखवतो आणि माझ्याकडे असणारी सगळी काही कॅश तो घेऊन गेलेला असतो. हे सुद्धा आता सुष्मिता स्वानंदी समोर सांगते आणि स्वानंदीला म्हणते की असल्या नवऱ्याबरोबर राहण्यापेक्षा मी आता आपल्या घरी सुखात राहू शकते. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही सुष्मिता, तुला याच घरात राहावं लागेल, परंतु आता तुला मात्र अशी काही चूक करावी लागणार नाही की जेणेकरून मला पुन्हा पश्चाताप होईल. तुला आता इतकं अलर्ट राहावं लागेल, जे काही आहे ते एकदम व्यवस्थित हँडल करावं लागेल आणि तरच मात्र आता या घरात तुला राहता येईल. तेव्हा लगेच सुष्मिता असं म्हणजे तिला म्हटल्यानंतर आता लगेच सुष्मिता म्हणते की ठीक आहे, आता मात्र मी सगळं काही आता ताईचं ऐकणार आहे. यापुढे ताई जे काही बोलत आहे ना तर ती योग्यच करते. म्हणून सुष्मिता आता ताईची सगळे काही आदर म्हणजे तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता काकूला घरातील मोलकरणीचं काम दिलेलं आहे आणि अंशुमनला पोलिसांच्या हातामध्ये
आता पोलिसांनी त्याच्या हातामध्ये बेड्या वगैरे ठोकून त्याला घेऊन गेलेले असतात. अंशुमनचा खूपच जळफाट होत असतो, वाचवा वाचवा करत असतो आणि स्वानंदीला म्हणतो की स्वानंदी वाचव, मी तुझ्या पाया पडतो. असं मात्र म्हणून म्हणता म्हणता त्याला पोलीस तिथून फरफटत घेऊन जातात. तर इकडे आता मलिकाची अशी वेळ येते की घरातील सगळं काम तिला करावं लागतं, पूर्ण घाम वगैरे येत असतो. परंतु तरी सुद्धा मात्र स्वानंदी आता काही पिछा सोडत नसते. स्वानंदी काकूची जिरवण्यासाठी बरोबर आता त्याला वठणीवर आणण्याचा प्रयत्न करते, कारण एकदा याला जर वठणीवर नाही आणलं तर मात्र हा आणखीन नवीन डाव काही पण खेळू शकतो. त्यामुळे मात्र आता किती काही झालं तरी आता ह्या अंशुमनला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं म्हणजे द्यायचंच. आणि त्याच वेळेस पोलीस येथे आलेले आहेत आणि पोलीस मात्र अंशुमनला पकडून घेऊन जातात. आता पोलीस घेऊन जात असताना अंशू मात्र म्हणत असतो की मला वाचवा वाचवा, मी काही केलेलं नाही. तेव्हा समरला मात्र आता खूप राग येतो आणि आता स्वानंदीला सुद्धा दोघे एकमेकांकडे पाहत असतात. तर मित्रांनो, आता नक्की स्वानंदीने अशी कला करून बरोबर अंशुमनचं सत्य बाहेर काढलेलं असतं आणि आता अंशुमनने जे काही पैसे देऊन इतक्या दिवस आता तो धमकवण्याचा प्रयत्न सगळ्यांना करत होता, तेव्हा शेवटी त्याचं सत्यसुद्धा आता सगळ्या जगासमोर आलेलं आहे आणि शेवटी त्याला आता जेलची हवा खाण्यासाठी जावं लागलं आहे. तेव्हा आता अंशुमन मात्र आता जेलची हवा खाण्यासाठी तिकडे गेलेला असतो आणि आता अंशुमनला मात्र आता काही कळत नसतं, कारण आपण हे असं केलं पण त्यामध्ये आपणच अडकलो. तर सुष्मिता म्हणते की आता तर मला इथे थांबायचंच नाही, कारण आता अंशुमन इतका खोटं वागू शकतो, त्याच्याबरोबर काय संसार करायचा, तो सुद्धा माझ्याशी खोटंच वागत असेल आणि फक्त माझा जो फायदा आहे तो फायदा करून घेतात आणि परत माझा विचार ते करत नाही. कारण जेव्हा आता मलिका काम करत असते तर सुष्मिता तेथे येते. मलिका तिला म्हणते की अगं सुष्म, तू माझी सून आहे तर मला काम करू लाग ना जरा. तेव्हा लगेच मात्र आता मलिका असं म्हटल्यानंतर सुष्मिता म्हणते की आई, अगोदर अक्कल असायला हवी होती, कारण मला सुद्धा चुकीच्या मार्गाने जायला शिकवत होता आणि आता तर तुम्ही चुकीच्या मार्गाने गेलेल्याच आहात, त्यामुळे अक्कल वगैरे शिकू नका, जे काही आहे तर ते व्यवस्थित करून घ्या. म्हणून आता सुष्मिताने बरोबर उत्तर दिलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो, आता शेवटी सुष्मिताला न्याय तर मिळतोच, परंतु आता हा अंशुमन याला मात्र कसा धडा आता शिकायला मिळतो हे आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका.